त्यांनी सांगितले की स्थानिक नेते कार्यकर्ते जे पद्धतीचे निर्णय घेतील ते प्रदेशला मान्य राहणार आहे आणि त्याच पद्धतीनं स्थानिक पातळीवर आम्ही स्थानिक नेत्यांची कार्यकर्त्यांची चर्चा करून जी जी काही परिस्थिती त्या त्या भागात असेल त्या त्या शहरात असेल त्या पद्धतीचा निर्णय आम्ही घेणार आहोत. त्यामुळे पक्षाचं धोरणच ते आहे. त्यामुळे प्रदेश अध्यक्षांनी जी काही भूमिका मांडली ती या पद्धतीची मांडलेली होती. नागपूरला ओबीसीचा महामंत्री झाला, त्यात आपण सहभागी होऊ शकले नाही, सर्व बाकी असं म्हणा तर त्या माझा एक जवळचा कार्यकर्ता मृत्यू पडला होता आणि त्याच्या मरणाला मी गेलो होतो. त्यामुळे मला वेळ झाला, त्यामुळे मी जाऊ शकलो नाही. तेवढंच कारण. मनोज जरांगे हा आमचा विषय नाही, ते कुठले पॉलिटिकल नाही, एका समाजाचं नेतृत्व करतात आहे. त्याच्यामुळे मनोज जरांगे पाटलांच्या बद्दलचं कुठलंही वक्तव्य मी करणार नाही, कारण की ते राजकीय नाही. त्याच्यामुळे मूळ मुद्दा जो आहे की भाजपने हा जो विश्वासघात आदिवासींचा असेल, ओबीसी समाजाचा असेल, मराठा समाजाचा असेल जो केलेला आहे त्याच्यावरच आम्ही लक्ष केंद्रित करू. कोणाचं वक्तव्याचं काय आम्हाला संबंध नाही. राजकीय ज्या पद्धतीनं राजकीय व्यवस्थेच्या आधारावर जो या सगळ्या बहुजनाचं नुकसान झालेलं आहे त्याचं चित्र आम्ही बरोबर जनतेसमोर मांडू आणि निश्चितपणे लोकांनाही आता ते कळायला लागलेलं आहे की आम्हाला या लोकांनी फसवलेलं आहे. कोणाच्या बोलण्याने सर्टिफिकेट मिळत नाही. वास्तविकता आपण पाहतोच आहे. महाराष्ट्रामध्ये इंग्रज आणि निजामापेक्षाही पलीकडे जाऊन आज महायुती सरकार वागते आहे. जनसुरक्षा कायदा आणून एक प्रकारचं आपलं व्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करून सरकारच्या विरोधात, प्रशासनाच्या विरोधात आवाज उचलणे सुद्धा आता शहरी नक्षलवादी घोषित करण्याचा संकल्प या महायुतीने केलेला आहे. इंग्रजांनी पण कधी केला नव्हता. इंग्रजांनी पण कधी असं म्हटलं नव्हतं की तुम्ही आतंकवादी किंवा नक्षलवादी आहे. त्यांच्या ह्याच्यात तुमचं मत मांडता येत होतं. पण भाजपने ज्या पद्धतीनं आज महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये जे एक प्रकारची अघोषित आणीबाणी जी सुरू केलेली आहे ते ही निजाम आणि इंग्रजापेक्षा पुढची आहे. त्यामुळे लोकशाहीचा घात करण्याचं पाप ज्या लोकांनी केलेलं आहे त्यांना हे बोलण्याचा कुठलाही अधिकार नाही असं आमचं मत. फडणवीसांनी 2014 मध्ये सत्तेत येण्यासाठी जे आश्वासन मराठा समाजाला दिले होते की ओबीसीचं आरक्षण न देता, ओबीसी मधून आरक्षण न देता मराठा समाजाला वेगळं आरक्षण आमचं सरकार राज्यात आणि केंद्रात आलं तर आम्ही देऊ, अशा पद्धतीची भूमिका मांडली. मराठा समाजाने त्यावेळेस सांगितलं की 16% आम्हाला आरक्षण पाहिजे आणि ते फडणवीसांनी मान्य केलं. मग आता जे या पद्धतीनं बीजेपीनी, फडणवीसांनी जे धोकाधडी ओबीसी समाजासोबत केली, मराठा समाजासोबत केली, त्या धोकाधडीचा परिणाम भाजपला भोगावं लागणार आहे. विषयाला वेगळ्या वळणावर नेण्याचं आम्हाला कुठेही रस नाही. ज्या पद्धतीनं बीजेपीला पाहिजे की मराठा आणि ओबीसी भांडत राहावे आणि मग महाराष्ट्र विकरायची व्यवस्था ज्या पद्धतीनं अदानीला या लोकांनी केलेली आहे ती चालत राहावी, अशा पद्धतीची त्यांची भूमिका आहे. त्या भूमिकेला मी कधी सफल होऊ देणार नाही. आणि ज्या गोष्टी आहेत त्या वास्तव्य आहेत ते मी विधानसभेत मांडणार आहे आणि या सगळ्या प्रश्नाचं उत्तर राज्याचे मुख्यमंत्री फडणवीसाला द्यावं लागणार आहे. नाहीतर त्यांनी कसं ओबीसी समाजाशी विश्वासघात केला त्याचं सगळं वस्त्रण आम्ही विधानसभेत करू. याची दखल राहुल गांधी घेतली. असं आहे, आमच्या पक्षाचे नेत्यांचं काय मत आहे काय नाही ते आमचे नेते ठरवतील ना. आखेशी आमच्या पक्षाचा काय संबंध आहे. बघा, महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मोठा स्कोप आहे. महाराष्ट्रातलं आताचं जे सरकार आहे हे बेईमानीने निवडून आलेलं आहे. हे जनतेच्या आशीर्वादाने नाही, हे सूर्यप्रकाशा एवढं सत्य आहे. पैशाच्या आणि बेईमानीच्या भरोशावर हे लोक पुन्हा निवडणूक जिंकू असा आशावाद यांच्या मनात आहे. पण महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न
या सगळ्या प्रश्नामध्ये हे सरकार पूर्ण नापास झालेलं आहे. जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात या भाजप, शिवसेना आणि अजित पवारच्या राष्ट्रवादीबद्दलचा एक मोठा राग आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रात काँग्रेसला सगळ्यात जास्त पसंती जनतेमध्ये आहे आणि काँग्रेसच महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात निवडणुकीत आपल्याला जिंकताना आपण पाहणार आहोत. हे बघा, असे खूप सारे बोलणारे भेटणार तुम्हाला, कारण की ज्यावेळेस हे सगळे जिंकलेत, भाजपचे 132 आमदार जिंकलेत, हे सगळे तर हे स्वतःला चिमटे घेऊन बघत होते की लोकांनी आम्हाला हाकललं, आम्हाला येऊ देत नव्हते आणि आम्हाला एवढी मतं कशी भेटलीत, आम्ही कसं जिंकलो, हे स्वप्नात पण नाही आहो, अशा पद्धतीची परिस्थिती होती. जेव्हा यांचं सरकार झालं, या लोक निवडून आले, तर लोकांमध्ये उत्साह पण नव्हता, यांच्या कार्यकर्त्यामध्ये पण नव्हता. हे लोक बेईमानी निवडून आलेले आहे हे सत्य आहे, म्हणून तो घुमरेने ज्या पद्धतीनं म्हणाला तर ते त्याच्यातनं एक एक माणसं फुटतात आहेत. निवडणूक आयोग जेव्हा सांगतो की 5 वाजताच्या नंतरचे फुटेजेस आम्ही देणार नाही, कारण की आया बहिणीचे त्याच्यामध्ये बदनामी होईल. मला एक कळत नाही, मतदानाला गेलेल्या आया बहिणींची बदनामी होण्याचं कारण काय? एक परवा उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये खासदारांनी, महिला खासदारांनी मतदान केलं तर ते टीव्हीवर दिसत होतं, तर काय त्याची बदनामी झाली? म्हणजे असं जे लपवाछपवी देशाचे मुख्य निवडणूक आयोग करत असतील आणि कुठल्या बूथवर किती मतदान झालं हे सांगू शकत नसतील, ते फुटेज देत नसतील, ते लपवत आहेत, हे तर आता स्पष्ट झालेलं आहे. त्याच्यामुळे बेईमानीने हे सरकार निवडून आलेलं आहे, मतं चोरून आलेलं आहे. हे राहुल गांधीजी जे सांगतात ते सत्य आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.